या देशातील मानवतावादी राजा कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि हा मंगल प्रसंग या ठिकाणी त्यांना संचाच्या वतीने अभिवादन। या ठिकाणची माजलेली पेशवाई आपल्या तलवारीच्या ताकदीने चरचर चिरून इथल्या आया बहिणींना आणि दलित कष्टकरी शोषित बहुजनांना सन्मानाचं जीवन ज्या राजाने दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊंनी तन मन धनाने आपला प्राण अर्पण करून शिवबाला घडवलं त्या राजाला या संचाच्या वतीने त्रिवार वंदन। गंगाधर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर आमचे मित्र राहुलजी डोंबे साहेब यांचं या मंगलप्रसंगी आगमन झालं। त्यांना त्यांचं या मंगलप्रसंगी खूप स्वागत। जय हिंद। शिवरायाच्या छायेखाली मुळीच धुतीवा, शिवरायाच्या छायेखाली शिवरायाच्या छायेखाली मुळीच धुतीवा, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवरायाच्या छायेखाली मुळीच धुतीवा, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवरायाच्या छायेखाली मुळीच धुतीवा, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने नांदत होते, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवरायाच्या छायेखाली मुळीच धुतीवा, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवरायाच्या छायेखाली मुळीच धुतीवा, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने नांदत होते, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। जय जय शिवराया, 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 जय जय शिवराया। आमचे मित्र गोविंदराव मुंडे सर यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे। Thank you.
राणी तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचं काळ्या राणी तळपत होते तिच्या रूपाचं काळ्या राणी काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन अशी देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणा या देशातील 650 दिवसचे संस्थान इतका शिलवान इतका गुणवान आणि दलित बहुजन कष्टकरी शोषित वंचितांच्या कल्याणासाठी आपलं राज्य उभं करणारा राजा या देशानं पाहिला नाही आणि म्हणून याच्या चरित्र वंदन आहे. आयुष्यमान खेडकर साहेबांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन स्वागत आहे. आपण मंचावर यावं. या विधीचे मुख्य विधिचार्य सन्माननीय खेडकर सर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका जिल्हा शाखेचे सन्माननीय पदाधिकारी आमचे मार्गदर्शक खेडकर साहेबांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान जय शिवराया जय 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 जय शिवराया. इतिहासाची आपल्याला थोडीशी जाणीव आहे त्यासाठी राजाच्या संदर्भात एक गोष्ट या ठिकाणी आपण सांगू इच्छितो. ज्या वेळेला 1818 या ठिकाणी 500 महार सैनिकांनी पेशव्यामध्ये युद्ध झालं आणि युद्ध ते महार सैनिकाच्या ताकदीवर इंग्रजांनी जिंकलं. ते युद्ध जिंकल्याच्या नंतर कोणत्याही युद्धाच्या नंतर तह होतो आणि तो तह झाल्याच्या नंतर शनिवार वाड्यावर जो भगवा फडकत होता त्यावेळेला शिदनकरला या तहामध्ये इंग्रजांकडून तुम्हाला बक्षीस काय द्यायचं हे सांगण्यात आलं. मित्रहो, आपण आज इथल्या मनोवादी कर्मठ आणि अतिशय दूषित आणि विषारी मानसिकतेनं इथं जातीची दरी अतिशय खोलवर रुजवलेली आहे आणि म्हणून ती बुद्धिवादी लोकांची प्रमुख जबाबदारी आहे की आपण ही दरी कुठल्या कुठल्या माध्यमातून आपण कमी करण्याचा प्रयत्न आपल्या हातामध्ये जे धारदार प्रबोधनाचं शस्त्र आहे, ज्याकडं लेखणी असेल, ज्यांच्याकडं वाणी असेल,
त्यांनी ती दरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून तो तह झाल्याच्या नंतर इंग्रजांनी शिकनाकाला विचारलं, ही लढाई एवढी मोठी लढाई तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य सैन्याच्या समोर तुम्ही जिंकून आम्हाला दिलेली आहे, तेव्हा शिकनाकाला तिथं विचारलं गेलं की तुम्हाला बक्षीस म्हणून काय द्यायचं. शिवनाकाचं उत्तर अतिशय महत्वाचं होतं. या ठिकाणच्या प्रत्येक मराठा बांधवाने, शिवप्रेमीने आणि बौद्ध तरुणाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की शिवनाक म्हणाला, मला या लढाईच्या बदल्यामध्ये काही नको. या पेशवाईने जी शिवशाही या ठिकाणी मोडून इथं पेशवाई निर्माण झाली होती, त्या पेशवाईचे 2 वंशज कोल्हापूर आणि साताऱ्याला आहेत. त्यांची फार दयनीय अवस्था आहे. त्यांना छत्रपतीपद तुम्ही बहाल करावं आणि तोच माझा सन्मान असेल. एवढं मोठं औदार्य शिवनाकाचं या निमित्ताच्या, या लढाईच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून एवढी उदारता, एवढी या जातीयतेची दरी कमी करण्याची गोष्ट शिवनाकाच्याकडून घडली. आणि तो मराठाशाहीला, शिवशाहीला जो मान सन्मान जे छत्रपतीपद परत मिळवता आलं नव्हतं, ते या पेशवाई नष्ट करून शिवनाकाने हे छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपतीपद आजही आपण साताऱ्याचे आणि कोल्हापूरचे जे छत्रपती पाहतो ते फक्त आणि फक्त शिवनाकाची देण आहे. ही गोष्ट आपण इतिहास वाचत असताना लक्षात घेतली पाहिजे. जय जय शिवराया, 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 जय जय शिवराया. बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर, बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर, बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर. 11 पदर जातीचं सैन्य मावळे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होतं. देली माळी साळी हटकर धनगर लोहार सुतार कुंभार वडारी कैकाडी महार मान या व्यवस्थेतल्या जेवढ्या काही जाती होत्या, त्या प्रत्येक जातीतलं हुनर पाहून छत्रपती शिवरायांनी त्याला संधी दिली होती आणि आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं होतं. आणि कुठल्याही धर्माचा द्वेष न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना पण आणि मुस्लिमांच्या व्यवस्थेला पण, पुराणाला पण, मशिदीला पण अतिशय सन्मानानं वागवण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून इथली विषारी मनोवादी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोडण्याचं काम करते. पण महात्मा फुलेंनी समाधी, रायगडावरची समाधी त्रिवार वंदन करून, नमन करून, पूजन करून या मानवतावादी व्यवस्थेला छत्रपती आणि उदारमतवादी राजा माहीत करून देण्याचं काम केलं. पण इथं 2च लढाया इथून पुढं मित्र प्रकर्षांना आपल्याला जाणवणार आहे. एक मनोवादी आणि एक आंबेडकरवादी आणि बुद्धवादी, या 2च लढाया इथून पुढं, 2च विचाराचा संघर्ष इथून पुढं आपणास पाहायला मिळेल. म्हणून जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर, बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर, बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर. त्या शिवाच्या चरणी झुकते अजूनही माझे शिर, त्या शिवाच्या चरणी झुकते अजूनही माझे शिर, त्या शिवाच्या चरणी झुकते अजूनही माझे शिर. बांधित होता मंदिर येथे आणि तिथे मंदिर, त्या शिवाच्या चरणी झुकते अजूनही माझे शिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजूनही झुकते मात, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजूनही झुकते मात, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजूनही झुकते मात. जय जय शिवराया, 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 जय जय शिवराया.
वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन असाच माझा शिवबा होता असाच माझा शिवबा होता माणुसकीची खात असाच माझा शिवबा होता माणुसकीची खात असाच माझा शिवबा होता माणुसकीची खात जय जय शिवराया 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 शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाट आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वाट आनंदाने नांदत होते आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान जय जय शिवराया 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 जय जय शिवराया